एक खुशहाल जी है मेरे साथ, कितने साल से कर रहे हैं आप? 1 साल। 1 साल हो गया। और कैसे क्या ये आया दिमाग में? क्योंकि दालचा बोले तो हैदराबाद का हमारा उसमें गोश्त होता है, तो ये कैसे क्या ध्यान में आया कि हम इसको कर सकते? ये ऐसा है कि नागपुर में ज़्यादा करके दालचा दालचा बहुत चल रहा हाँ था हाँ और वो कहीं यानी मोमेडियन का प्रोग्राम रहा, ये रहा वो रहा, वही तभी खाने को मिलता था। बराबर और तभी दिमाग में आया कि कर सकते हैं। अपन कंटिन्यू चालू कर सकते हैं इसको, नहीं नहीं, अच्छा है। वो हिसाब से। और जिस हिसाब से रिस्पांस आपको मिला बहुत अच्छा है, बधाई हो। और कितने लोग खा लेते हैं दिन में? यहाँ पे वो 300 किलो बनता है चावल। 300 किलो चावल बनता है 300 किलो चावल बनता और उसके ऊपर दालचा। है। तो देखिए भैया, दालचा और चावल जो है किस प्रकार बनता है, उतने बड़ी बड़ी डेगची गंज लगे हैं और शुद्ध शाकाहारी घी के साथ बनता है। आप देख लो और हम भी थोड़ा सा चख के देखेंगे यहाँ पर, आइए। दोन किलोपासून सुरुवात केली आणि आता 300 किलो इथे जवळपास दालचा बनतो। क्या बात आहे। मी याची मजा घेतो। तुम्ही पाहत असाल की खाली पुलाव आहे, वर तूप आणि हे बरिस्ता घातलाय म्हणजे तळलेला कांदा। चला खुशालजी, थँक्यू, खूप छान वाटलं आणि हो ये आणि असंच छान पुढे जाऊ द्या। गॉड ब्लेस यू। 40 रुपयामध्ये एक प्लेटभर तुम्हाला तो दालचा मिळतो आणि अतिशय उत्तम आणि छान लागतो। तो दालचा करायला आपण आपल्या स्टुडिओत जाऊ। चला चला, सगळ्यात पहिले या तिन्ही डाळी भिजवून ठेवल्या आहेत, साधारण एक अर्धा तास भिजवायच्या आणि त्याला नेहमीचं वरण जसं आपण शिजवतो तुरीच्या डाळीचं तसं शिजवू। चणा डाळ 1 वाटी आपण घेतली आणि त्यामध्ये ही तुरीची डाळ 1 वाटी आणि मुगाची डाळ ही 1 वाटी। यामध्ये थोडी हळद, 1-2 चमचे तेल घातलं की डाळ जी आहे ती छान मऊशार शिजते आणि जेवढ्या डाळी आपण 3 वाट्या घेतल्या तर दुप्पट पाणी 6 वाट्या। ह्याला एक 3 शिट्ट्या आपण शिजवू आणि या दालच्या बरोबर पुलाव किंवा बिर्याणी सारखा एखादा प्रकार असतो, पण बिर्याणी म्हटलं की त्याच्यामध्ये पुन्हा सगळ्या भाज्या किंवा ह्याला ते त्याचं नसतं, फक्त खडे मसाले आणि छान शिजवलेला पुलाव टाईप असा हा भात असतो। आणि त्यासाठी साधारणपणे 1-2 वाट्या भात घेतोय, तर पाव वाटी तेल। पुलाव जो आपण बनवतोय त्यामध्ये लसूण, आलं, 2-4 लवंगा, वेलची, काळी मिरी, दालचिनी। हे छान खमंग भाजून घ्यायचं आणि तांदूळाच्या 1.5 पट पाणी यामध्ये हवं। तमालपत्र आणि हे छान उकळायचं। बेसिकली दालचा हा प्रकार जो आमचा चेतन नेहमी हैदराबादला जात असतो आणि तो नेहमी दालच्याची मला तारीफ करत असतो की भाऊ दालचा बनाव दालचा, पण तो नॉनव्हेजवाला दालचा आहे तो जो खात असतो हैदराबादला, त्याच्यामध्ये मटणाचा वापर करतात, पण इथे आपण शाकाहारी दालचा बनवतो। जायपत्री, त्यानंतर थोडी साखर, 2 लिंबांचा रस, मीठ घालताना एवढं लक्षात ठेवा की 1 किलो जर भात असेल तर त्याचा 3 पट होतो तेवढं मीठ घालायचं। आणि हा जवळपास अर्धा तास भिजवलेला तांदूळ। आणि पाण्याला उकळी आली की हे झाकण यावर ठेवायचं आणि एकदम मंद आचेवर ह्याला पुढचे 10 मिनिटं शांतपणे होऊ द्यायचं। आता हा दालचा बनवताना आपण शाकाहारी बनवतोय, तर जेवढ्या भाज्या असतील, जेवढ्या भाज्या टाकू शकाल तेवढ्या भाज्या त्याच्यामध्ये टाका। आणि मी बेसिकली ते पांढरा कोहळा, पांढरा भोपळा काय म्हणतात त्याचा सांबार म्हणतात, त्याचा खूप प्रेमी आहे आणि ते लागतंही छान, ते जास्त टाकणार आहे। आणि त्याचा मसाला आपण बनवून घेऊ। डाळ आपली ऑलमोस्ट झालेली आहे। तेल, जिरे आणि यामध्ये
ही आपण एक हिरवी चटणी घालतोय. या चटणीमध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर. क्या बात आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, गाजर हे छान परतून घेऊ. यामध्ये हा पांढरा पोहळा भोपळा, फ्लॉवर आणि टोमॅटो. जेवढ्या भाज्या असतील तेवढी जास्त मजा. याला आता अगदी आपण थोडंसं पाणी घालून मंद आचेवर शिजवून घेऊ. आणि यावर बरिस्ता नावाचा एक प्रकार असतो. बरिस्ता म्हणजे काय? बरिस्ता तुम्ही कॉफी किंवा एखादं फूड जॉईंट पाहिलं असेल. पण बरिस्ताचा मुख्य अर्थ असा असतो की कांदा तळलेला, ठीक आहे ना, तळलेला कांदा छान असा क्रिस्पी करून तो त्याच्यावर टाकतात, मजा येते. आणि त्यासाठी काही नाही, बारीक लांब कांदा चिरायचा, थोडं मीठ लावायचं आणि मंद आचेवर त्याला तळून घ्यायचं. करायचं एकदा दाखवलं आहे, पण तरी परत एकदा दाखवतो. हा लांब चिरलेला कांदा, त्यामध्ये हे थोडंसं मीठ लावून याला असं छान चोळून घ्यायचं. छान मंद आचेवर ह्याला आपण तळून घेऊ. या भाज्याही छान शिजतात. आता यामध्ये आपल्याला पालक, मेथी, छान बारीक चिरलेला पालक आणि मेथी. पहिले मेथी, पालक, क्या बात है. थोडीशी हळद आणि तिखट. तिखट घालताना एक लक्षात ठेवा की यामध्ये तुम्ही मिरची पावडर जी आहे ती किती तिखट आहे, त्याच्यानंतर हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे आणि तुम्हाला किती तिखट लागतं या सगळ्या बाबी लक्षात घेऊन मग तिखट टाकायचं. आलं लक्षात? आता यामध्ये आपण ही जी आपली शिजवलेली डाळ आहे ती घालूया. डाळ चांगली घुसवून घेऊ आपण. आणि हे पूर्ण काढल्यानंतर याला असं मोकळं ठेवायचं, नाही तर काय होतं स्वतःच्याच गरमीने तो लूज होतो. तो लूज होऊ द्यायचा नाही. याला बाजूला ठेवू आपण. आणि हे शिजवलेलं वरण. थोडंसं मीठ. आणि हा साधारण असाच घट्ट असतो. बरं, याच्यात कुठलाही वेगळा असा मसाला तसा जात नाही, कारण भाज्यांना एक छान आपली एक वेगळी चव असते आणि मसाला त्या तुमच्या पुलावमध्ये असतोच. काही लोक त्याच्यात सांबार मसाला घालतात, गरम मसाला घालतात, पण माझ्या मते घालू नका. ही चव अप्रतिम आहे. पुलाव पण आपला मस्त शिजलेला आहे. त्यातलं हे तमालपत्र काढून टाकायचं आणि एका बाजूने असा पिवळा रंग घालून टाकायचा, म्हणजे दिसायला छान दिसतं. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. क्या बात है. आता हा पुलाव किती छान झालेला आहे, किती छान मोकळा. ह्याच्याबरोबर आपल्याला दालचा सर्व करायचा आहे. छान हे असं घ्यायचं, हे बाद, आणि
बघता काय, शामील व्हा. असा दालचा तयार केल्यानंतर जो नॉन व्हेजिटेरियन दालचा खातो ना त्याला म्हणा हा खाऊन बघ, तो नक्की तुमची तारीफ करेल. आणि तुमची तारीफ केल्यावर तुम्हाला माझी आठवण येईल. बघा माझी आठवण येते का.